चित्रपटालाही लाजवेल अशी ही घटना आहे. दोन अविवाहित तरुणी, दोघीही पक्क्या मैत्रीण. त्यांच्या नात्यात इतकी जवळीक होती की एकमेकींशिवाय त्यांचे आयुष्य अपूर्ण वाटायचे. दोघांची आवडी सारखीच असेल असंच म्हणावं लागेल. कारण आवड सारखी होती म्हणून तर दोघींना एकच आवडायचा. हो, दोघींनाही तोच तरुण आवडायचा. त्यांच्या प्रत्येक छोट्या गोष्टीवर त्या फिदा झालेल्या होत्या. दोघेही एकाच व्यक्तीवर प्रेम करायचे, पण त्यातून एक तरुणी एकतर्फा प्रेम करायची. म्हणजे एका मैत्रिणीचे अफेअर होते तर दुसरीही त्याच तरुणावर प्रेम करायची. पण ते फक्त तिच्या हृदयात दडलेलं वन साईड प्रेम होतं. सुरुवातीला त्यांना कल्पनाच नव्हती की आपण दोघीही एकाच व्यक्तीवर प्रेम करतोय. हळूहळू त्यांच्या बोलण्यातून, नजरेतून, छोट्या संकेतामधून सत्य उघड होत गेलं. जेव्हा त्यांनी आपल्या भावना एकमेकांशी शेअर केल्या तेव्हा त्यांच्यातील नात्यात पहिल्यांदा भेग पडली आणि इथूनच या दुर्दैवी घटनेला सुरुवात झाली. उत्तर प्रदेशच्या कानपूर येथून 27 सप्टेंबर रोजी समोर आलेली ही हृदय पिळवून टाकणारी घटना आहे. मित्रांनो, आजकालच्या तरुणी भावनाच्या भरात आणि चुकीच्या कल्पनामध्ये इतक्या हरवतात की वास्तव आणि चित्रपट यातला फरकच विसरतात. काही वाईट चित्रपट पाहून त्याबरोबर त्याचं प्रकारे आपलं जीवन व्यतीत करायचा प्रयत्न करतात. या चित्रपटांनी जणू आरोपी या तरुणीच्या मनात सोडाची ठिणगी पेटवली. चित्रपटातूनच आरोपी तरुणीला हे अनमोल पण भयंकर ज्ञान मिळालं आणि ही डोकी फिरलेली तरुणी आपल्याच मैत्रिणीच्या जीवावर उठली. यातून अंकिता नावाच्या तरुणीने आपल्या 19 वर्षीय भावाला हाताशी घेऊन आपली मैत्रीण कनिका हिचा खून केला होता. त्याचं कारण म्हणजे अंकिता ज्या तरुणावर एकतर्फा प्रेम करायची त्याच तरुणासोबत कनिका हिचे प्रेमसंबंध होते. हे अंकिताच्या लक्षात आलं आणि तेच त्याच्या डोळ्यात खुपलं. तिच्या मनात असूया, राग आणि सोडाने इतकं घर केलं की तिने थेट आपल्या जिवलग मैत्रिणीला संपवण्याचा कट रचला. त्यासाठी तिने आपल्या 19 वर्षीय भावालाही सहअभियुक्त करून घेतलं. 22 सप्टेंबरला आरोपी तरुणीने आपल्या स्वतःच्या घरातच मैत्रिणीची निर्दय हत्या केली होती. आपल्या 19 वर्षीय भावाला हाताशी घेऊन तिने आधीच हा कट रचला होता. दोघांनी मिळून एका क्रूर योजनेची आखणी केली आणि शांतपणे योग्य संधीची वाट पाहत राहिले. त्या दिवशी मयत तरुणीला त्यांनी खोट्या बहाण्याने घरी बोलावलं. योग्य वेळ पाहून घरात कोणी नसल्याची खात्री करून आरोपी तरुणी आणि तिच्या भावाने कनिकाचा दोरीने गळा आवळून निर्दयपणे जीव घेतला. आरोपी बहीण भावाचे आई वडील दर्शनासाठी मथुरा या ठिकाणी गेले होते. त्यांच्या पाठीमागे मुलीनं हा भयंकर कारभार केला. मैत्रिणीची हत्या केल्यानंतर मृतदेह लपवण्यासाठी त्यांनी थरारक पद्धतीचा अवलंब केला. निकामी असलेल्या प्लायवूडच्या लाकडी बेडचा वापर करून त्यांनी मृतदेह लपवण्याचा प्रयत्न केला. कनिकाच्या मृतदेहाला एका मोठ्या बॅगेत भरलं आणि घराच्या छतावर पडलेला निकामी बेड उखडून त्याच्या मधोमध मृतदेह कमवून दिला. घटना लपवण्यासाठी कनिकाचा मोबाईलसुद्धा बंद करून दूर फेकून दिला होता. कनिका 2 दिवसापासून बेपत्ता असल्याने तिच्या घरच्यांनी चिंता व्यक्त केली होती. पण त्यांच्या मुलीसोबत असं काही घडलं असेल असं कोणी स्वप्नातही विचार केला नव्हता. सणासुदीच्या काळातच त्यांच्या घरावर दुःखाचा प्रचंड डोंगर कोसळला. त्यांनी 24 सप्टेंबरला पोलिसात तक्रार दिली. कानपूर पोलिसाच्या 3 दिवसाच्या अथक प्रयत्नानंतर शेवटी 27 सप्टेंबर रोजी घटनेचा उलगडा झाला. मयत कनिकाच्या पालकाच्या फिर्यादीनुसार अंकिता हीच तिची एकमेव जवळची आणि जिवलग मैत्रीण होती आणि त्या जिवलग मैत्रिणीनेच तिचा घात केला हे ऐकून सगळ्यांचेच हृदय पिळवून गेले. दोघेही एकमेकींना कधीच सोडत नसत. शाळा, कॉलेज असो वा सण समारंभ त्या नेहमीच सोबत राहायच्या. या अगदी जवळच्या नात्याच्या आधारे पोलिसांनी अंकिताची चौकशी सुरू केली. पण चौकशी दरम्यान तिच्या उत्तरात पोलिसांना स्पष्ट तफावत जाणवली. तिने तर अगदी सहजतेने उत्तर दिलं, आमची 3 दिवसापासून भेट झालीच नव्हती. तिच्या या जबाबानंतर मयत तरुणीच्या पालकावर जणू वीज कोसळली. ज्याच्यावर विश्वास ठेवला ती जिवलग मैत्रीण असं उत्तर देईल हे ऐकून त्यांचा विश्वासच बसला नाही. यानंतर पोलिसांनी आपल्या पद्धतीने तपास सुरू केला. परिसरातील CCTV फुटेज तपासले, शेजाऱ्यांकडून माहिती गोळा केली, तांत्रिक पुरावे एकत्र करण्याचा प्रयत्न केला. याच दरम्यान पोलिसांच्या हातात एक ठोस पुरावा लागला. जेव्हा मयत कनिकाच्या मोबाईल नंबरची कॉल डिटेल तपासण्यात आली तेव्हा लक्षात आलं की आरोपी तरुणी अंकिताने एका अनोळखी व्यक्तीचा मोबाईल घेऊन कनिकाला कॉल केला होता. त्या खोट्या नंबरवरूनच तिने कनिकाला आपल्या घरात बोलावून घेतलं होतं.
या धक्कादायक उघडीकीनंतर पोलिसांनी आपली चौकशी थेट आरोपी अंकिताकडे वळवली. सखोल चौकशीतून या भीषण घटनाक्रमाचा अखेर उलगडा झाला आणि सत्य सर्वांसमोर आलं. पोलिसांच्या कठोर चौकशीत अखेर आरोपी अंकिताला हातबल व्हावं लागलं. तिचा आत्मविश्वास खचला, चेहऱ्यावर घामाचे थेंब उमटले आणि शेवटी तिने गुन्ह्याची कबुली दिली. या कबुली जबाबातून समोर आलं की आरोपी अंकिता ज्या तरुणावर एकतर्फा प्रेम करायची त्याच तरुणासोबत मयत कनिकाचे प्रेमसंबंध होते. या गोष्टीने अंकिताच्या मनात राग, मत्सर आणि सुडाची ठिणगी पेटली आणि त्या रागातूनच तिने बहिणीसारख्या जिवलग मैत्रिणीची अत्यंत क्रूरपणे हत्या केली. या भयानक कृत्यासाठी तिने आपल्या लहान भावालाही हाताशी घेतलं होतं. मयत कनिकाचा मृतदेह जेव्हा लपवलेल्या ठिकाणाहून बाहेर काढण्यात आला तेव्हा उपस्थित पोलीस अधिकारीसुद्धा काही क्षण निशब्द झाले होते. मयत कनिका MPSCची तयारी करत होती. स्वप्न मोठी होती, आयुष्य उभारण्याची उमेद होती, पण तिचं आयुष्य अशा प्रकारे संपेल याची कुणालाच कल्पना नव्हती. घटनेच्या 3 दिवस आधी अंकिताला त्याच्या प्रेमाबद्दल कळालं होतं. तेव्हापासून ती सतत तणावात आणि रागाच्या भरात होती. या 3 दिवसातच तिने कट रचला आणि कनिकाची थेट हत्या करायची असा भयंकर विचार तिच्या डोक्यात पक्का झाला. पुरावा मिळू नये म्हणूनच तिने एका अनोळखी व्यक्तीचा मोबाईल घेऊन कनिकाला आपल्या घरात बोलावून घेतलं. तेथे आरोपी बहीण भावाने दोरीने गळा आवळून तिचा निर्दयीपणे जीव घेतला. स्कूलपासूनचं ते कॉलेजपर्यंत या 2 मैत्रिणी नेहमीच सोबत होत्या. त्यांच्या नात्यात इतकी जवळीक होती की त्या दोघींमध्ये खरंच बहिणीसारखं प्रेम होतं. मयत तरुणीच्या आईने आपल्या लेकराला अशा अवस्थेत पाहून हंबरडा फोडला. माझ्या लेकरानं कुणाचं वाईट केलं होतं का? माझी मुलगी तर सगळ्यांचीच काळजी घ्यायची. आईचा हा टाहो ऐकून संपूर्ण परिसर हादरून गेला. नक्कीच भल्या माणसालाही हादरून सोडवणारी ही घटना आहे. एकतर्फा प्रेमातून आरोपी तरुणीने आपल्या जिवलग मैत्रिणीवरच हा भयानक कांड केला आहे. या घटनेबद्दल तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि हो, आपल्या मराठी चॅनलवर पहिल्यांदाच आला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.